येत्या 10 ते 12 जानेवारी दरम्यान पुण्यातील कोथरूड येथील MIT वर्ल्ड पीस विद्यापीठाच्या प्रांगणात 13वी भारतीय छात्र संसद होते। या भारतीय छात्र संसदेत 29 राज्यातील 450 विद्यापीठांतील आणि 30,000 महाविद्यालयांतून क्रियाशील विद्यार्थ्यांचा थेट सहभाग असणार आहे। 3 दिवस चालणाऱ्या या भारतीय छात्र संसदेत यावर्षी कोणत्या विषयांवर चर्चा होणार आहे याविषयी आपण बघूयात। भारतीय छात्र संसदेच्या माध्यमातून लोकशाही समृद्ध करणाऱ्या विषयांवर चर्चा आणि त्यासंबंधी विचारमंथन घडवून आणण्याचा प्रयत्न गेल्या 12 वर्षांपासून सुरू आहे। MIT वर्ल्ड पीस विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून ही भारतीय छात्र संसद सुरू झाली। आपल्या देशातील युवकांचा या भारतीय संसदेच्या माध्यमातून राजकारण, राजकीय नेते आणि लोकशाही याकडे बघण्याचा युवकांचा दृष्टिकोन बदलत आहे। याला कारण ठरत आहे ते म्हणजे यामध्ये चर्चेला येणारे विषय आणि त्यावर मार्गदर्शन करणारे विविध क्षेत्रातील मान्यवर तज्ञ। यंदाच्या 13व्या भारतीय छात्र संसदेमध्येही अशाच प्रकारचे विषय आहेत की जे लोकशाहीला पूरक आहेत। या छात्र संसदेच्या पहिल्या दिवशी 10 जानेवारीला राजकारणातील युवा नेतृत्व, वक्तृत्व किंवा वास्तव या विषयावर पहिलं सत्र पार पडणार आहे। तर दुसऱ्या दिवशी 11 जानेवारीला युगांतर, संक्रमणातील तरुण या विषयावर दुसरं सत्र आयोजित करण्यात आलंय। तिसरं सत्र लोकशाही 2.0, AI आणि सोशल मीडिया गेम कसे बदलत आहेत या विषयावर होणार आहे। आपल्या संस्कृतीतील लोककलेची शक्ती या विषयावर चौथं सत्र होत आहे। 12 जानेवारीला तिसऱ्या दिवशी डेटा, विविधता आणि लोकशाही, जात, जनगणना, दुविधा या विषयावर 5वं सत्र आयोजित करण्यात आलंय। आणि त्यानंतर आपण चंद्रावर उतरलो पण जमिनीवर महिला सुरक्षित आहेत का या विषयावर 6वं सत्र पार पडेल। याशिवाय विशेष म्हणजे यूथ टू यूथ कनेक्ट सत्रांचंही आयोजन करण्यात आलंय। भारतीय छात्र संसदेचे संस्थापक अध्यक्ष व MIT वर्ल्ड पीस विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक राहुल विश्वनाथ कराड यांनी या भारतीय छात्र संसदेस अधिकाधिक युवकांनी उपस्थित राहावं असं आवाहन केलं असून त्यासाठी नोंदणी करण्यासाठी व अधिक माहितीसाठी www.bharatiyachatrasансad.org या संकेतस्थळाला आपण भेट द्या। लोकशाही समृद्ध करण्यासाठी गेली 12 वर्षे सुरू असलेल्या भारतीय छात्र संसदेबद्दल आपल्याला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि YouTube व Facebook वर जिथं आपण हा व्हिडिओ पाहत असाल तिथं फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा।